जय शिवराय मित्रांनो, आता वाजलेले आहे सकाळचे 7 आणि आपण आता या ठिकाणी G4 हॉस्टेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथून आपण आता निघूयात. चला मित्रांनो, आपण आत्ताच 8-10 जी लोकल होती ती आपण शिवाजीनगरमधून या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण आता लोकलने प्रवास करतोय. तर लोहगडचा आपण लोहगड किल्ल्याला खूप चांगला इतिहास आहे. हा किल्ला असं अनुमान लावलं जातं आहे की त्या ठिकाणी जे भाचे आणि आणखी ते नावाची जी लेणी आहे ते 2000 वर्षांपूर्वीचं जे अनुमान लावलं जातं 2000 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे. हा किल्ला बहुत म्हणजे बऱ्याच जणांनी त्याच्यावर सत्ता या ठिकाणी गाजवलेली आहे. तर असा आपण हा लोहगड किल्ला आपण आता बघणार आहोत. तुम्हाला पण मला माहिती आहे, तुम्हाला पण प्रचंड उत्सुकता असेल, आम्हाला पण उत्सुकता आहे. आम्ही पण पहिल्यांदाच जातोय किल्ल्यावरती, त्यामुळे आपण सर्वजण चांगला आनंद घेऊयात आणि थोडाफार इतिहास पण बघण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात. मित्रांनो, आपण आताच आपल्याला इथे गाडीने एका सोडलेला आहे पायथ्याला आणि आता ह्या ट्रेकिंग पॉइंटला सोडल्यामुळे आपण आता इथून ट्रेक करणार आहोत. हळू चला रे. आणि आपण आणखी एक पद्धतीनं म्हणजेच डायरेक्ट वरती पण गाडी जाते, तर आपण गाडीनं डायरेक्ट वरती जाऊ शकता. पण आम्हाला ट्रेकिंग करायची असल्यामुळे आम्ही आत्ताच इथे उतरलेलो आहे आणि आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया. हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. चला मित्रांनो, आम्ही आता अजून गडाच्या पायथ्याला सुद्धा पोहोचलेलो नाहीये, पण खूपच या ठिकाणी थोडा दम लागल्याने वाटतोय. आम्ही सकाळच्या हिशोबाने निघालो होतो, पण यायला थोडा उशीर झाला. असो, खूप मस्त वाटतंय. कसं वाटतं तुम्हाला? एकदम भारी. काय तुमच्या हातात? एनर्जी बघा, म्हणजे एनर्जी ड्रिंक सोबत ठेवून आम्ही या ठिकाणी 7 जण चालतोय. पाठीमागे राहिलाय तो विनय. चला, तू ट्रेन मध्ये झोपला. बघू शकता आपण आता पायथ्याला पोहोचलेलो आहे आणि तिथून आपण ट्रेकला सुरुवात करतोय. शिवराय मित्रांनो, आता आपण या ठिकाणी लोहगड किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. थोडंसं आपण बघू शकता लोहगड किल्ला आजूबाजूचं. खूपच सुंदर वाटतं आहे. आम्ही पण पहिल्यांदाच लोहगड किल्ल्यावर येत आहे. या ठिकाणी ह्या किल्ल्याला चांगला, आपण पहिले सांगितल्याप्रमाणे चांगला या ठिकाणी वारसा तर आहेच किल्ल्याला. खूप या ठिकाणी सत्ता राहिलेल्या आहेत या किल्ल्यावरती. एक प्राचीन असा हा किल्ला लोहगड. चला जाऊयात. तिकडे बघू शकता आपल्याला इथून विसापूर किल्ला दिसतोय. स्पष्टपणे असा 20वा किल्ला आपल्याला या ठिकाणी विसापूर किल्ला दिसतो आहे. या लोहगड किल्ल्याला अत्यंत बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी विसापूर किल्ला बांधण्यात आलेला आहे. खूपच सुंदर हा लोहगड किल्ला. त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर, प्राचीन असं हे महादेवाचं मंदिर आहे. रविवार असल्या कारणाने खूपच गडावरती गर्दी आपण बघतो आहे. जय शिवराय मित्रांनो, आपण बघतच असाल इथे आज रविवार निमित्त लोहगडमध्ये खूप गर्दी आहे आणि आपल्याला आताच इथे पर्यटक भेटलेले आहेत. तर सर्वात प्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा आणि कुठून आलं ते सांगा. माझं नाव दिवेश माविंकर, मी गोव्यातल्या आलो. काय मराठीत बोला. आम्ही इथे मैंने क्या बोला था, हिंदी बोल. हां, मराठी समजते का तुम्हाला? हो समजतो. कुठून आले? गोव्यातल्या. तर गोव्याचे आपल्याला हे पर्यटक भेटलेले. गोव्यामधले काही सांगा ना आम्हाला, का तिकडे आहे का असं काही फोर्ट वगैरे? हो आहे ना, फोर्ट आहे तिथे. तुम्ही कधी या, भेटा तिथे. एखाद्या फोर्टचं नाव सांगा आम्हाला तिकडे. अगवाद फोर्ट. हां, अगवाद 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 फोर्ट.
मग थिवीमध्ये एक पण फोर्ट आहे. हो. माझं गाव आहे ना तिथे थिवीन पण मध्ये एक फोर्ट आहे. संभाजीचा then इथे हा लोहगडवर येऊन तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे खूप छान लय भारी फोर्ट आहे. हे नेमकं कसं आलं की म्हणजे तुम्ही तर जॉब करता की शिकता काय? नाही मी इथे ना माझं शिक्षण करतो पुणे विद्यापीठमध्ये हो हो. गणित विभागमध्ये. आपण एकाच डिपार्टमेंटचे? हो तू पण गणित ओके दॅट्स योगायोग. म्हणजे योगाने आम्ही एकाच डिपार्टमेंटचे इथे आलेलो आहोत. कुठली लाईक सेमेस्टर? आम्ही दुसऱ्या सेमिस्टरमध्ये पहिल्या वर्षात. मित्र हो, हा माणूस तुम्हाला गंडवतोय, हा याचा मित्र असून चालायचं मित्रांनो. म्हणजे हा जो इंटरव्ह्यू होता थोडा आम्ही ब्लॉग थोडा हसवण्यासाठी घेतलेला आहे. हा जास्त सिरियस घेऊ नका, पण खूपच छान वाटतं एकंदरीत इथं आल्यानंतर. आणि पहा तुम्हाला बंदर इकडे पाठीमागं बघा, हे कसं वाटतंय? कसं वाटतंय? हा मोबाईल घेऊन घे इकडे घे. हा आमच्या रवीचा मित्र आहे. कर रवी. ओके फोटो घे. जय शिवराय मित्रांनो. आपण लोहगडचे एकदम टॉपला आलेलो आहे, सगळ्यात वरती आलेलो आहे. आणि आपण इथे बघू शकता हे असे अवैध अतिक्रमण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आपण ऐकूनच असं लोहगडमध्ये लोहगड किल्ल्यावरती किती अतिक्रमण झालेले आहेत. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष माझ्या लॉगमध्ये बघू शकता. एक मिनिट कॅमेरा इथं घ्या. म्हणजे आणि या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आताच महाराष्ट्र शासनाने जो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय घेतलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील जे गड किल्ले आहेत त्यांच्यावर अतिक्रमण काढायचं, त्या निर्णयाचं मी आणि समस्त शिवभक्तांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि लवकरच आपल्याला हे अतिक्रमण या ठिकाणी हटवलेलं दिसेल. आणि तसेच या ठिकाणी खाली बघू शकता त्या ठिकाणी जे प्राचीन कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसणार नाही, पण जे प्राचीन बांधकाम आहे त्यामध्ये सुद्धा अतिक्रमण आपल्याला दिसणार आहे. ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे असे भरपूर आपले गड किल्ले आपल्याला दिसतील की जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, आपले आहेत, पण त्या ठिकाणी अवैध अतिक्रमण कोणतरी करतंय. आणि याच्यावर शासनाने प्रशासनाची सुद्धा नजर असायला हवी अशी आमची शिवभक्तांची मागणी आहे. मित्रांनो बघू शकता असे पाण्याचे स्रोत, आपल्याला खूप सारे पाण्याचे स्रोत या लोहगडावरती बघायला मिळतील. पाण्याची आवश्यकता खूप या ठिकाणी असते, त्यामुळे खूप सारे पाण्याचे स्रोत आपण इकडे पण बघू शकता. परिसर बघू शकता, या ठिकाणी कडा आहे, इथं खूप सारे असे झाडं पण आपल्याला बघायला मिळतील. खूप सुंदर असा लोहगडचा परिसर. आणि काही फॉरेनर सुद्धा आलेले वाटतं, ते दिसतंय फॉरेनर. हॅलो. आपल्याला आमचे मित्र आहेत, त्यांना विचारूयात आता इथं लोहगडवर येऊन कसं वाटतंय. तर दादा कसं वाटतंय तुम्हाला इथं? काय ती झाडी, काय तो डोंगर, सगळं ओके मध्ये. अरे वा. मित्रांनो आपण इथे लक्ष्मी कोठीमध्ये आलेलो आहे लोहगड किल्ल्यावरती. इथे महाराजांनी जेव्हा सुरतेची लूट केली होती तेव्हा या ठिकाणी जी संपत्ती होती ती या ठिकाणी ठेवण्यात आली लोहगड किल्ल्यामध्ये आहे. पण असे गुफा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. लक्ष्मी कोठी याचं नाव आहे. सुरतेची लुटी बघू शकता आपण. खूपच सुंदर हा परिसर. आणि विशेषतः म्हणजे जे सुरतेवरून लूट महाराजांनी करून आणली होती ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. नमस्कार. आम्ही आताच गड सर करून आलेलो आहे. काय करतोय?
आता आम्ही छानपैकी जेवण करणार आहोत. जेवण केल्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे, काही मुलं म्हणता येते नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे, तर नेक्स्ट पॉईंट कोणता असेल तो पण अजून आम्हाला माहिती नाही. त्यामुळे आपण नेक्स्ट पॉईंटला भेटूयात जर घेतला आम्ही तर. आता सध्या आम्ही जेवण करतो तिथे समोरच, जेव्हा आपण गड सर करून येतो खाली तेव्हा समोरच एक हॉटेल आहे. छान जेवण मिळतं की नाही आता आम्ही सांगू. ठीक आहे, ओके.